यानंतर पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण पाहूया। ओबीसी नेते प्राध्यापक श्रावण देवरे यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजतंय। दोन समाजात तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकल्यानं ही कारवाई करण्यात आलेली आहे। वादग्रस्त पोस्ट प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याचं समजतंय। संभाजी ब्रिगेड आणि मराठा आंदोलकांनी देवरेंच्या घरावर धडक देण्याची घोषणा केलेली होती। घोषणाबाजी करत देवरेंच्या घराला काही कार्यकर्त्यांनी काळं देखील फासल्याची माहिती मिळते। श्रावण देवरे यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेडने अत्यंत आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। दोन दृश्य आपण पाहतो आहोत सध्या। दोन समाजात तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं समजतंय। श्रावण देवरेंना नाशिक पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेलं आहे। तर दुसरीकडे संभाजी ब्रिगेड आणि मराठा आंदोलकांनी त्यांच्या घरावर देखील धडक दिलेली होती। जोरदार घोषणाबाजी या सगळ्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आणि मराठा आंदोलकांनी केली आणि देवरेंच्या घराला काळं देखील फासलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।